सावलेची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इथे तिलोत्तमाच्या घरी म्हणजेच मेहेंदळे कुटुंबामध्ये जगदंबा आजीची एंट्री झालेली असते। ते ऐश्वर्याचा खूप जास्त राग तिरस्कार करत असतात। तिथे हॉलमध्ये पाणी सांडलेलं असतं आणि त्या म्हणत असतात, हे पाणी तू पुसून काढ एक फडक आणून। त्यावरती म्हणत असते, ती मूर्ख मुलगी, मी हे करत नाही। कोण ग मूर्ख मुलगी, कोणाबद्दल बोलतेस? तर इकडे आता तारा गेस्ट रूम मध्ये किंवा स्टोर रूम मध्ये राहण्यासाठी नकार देत असते आणि तेव्हा सावली तिला म्हणते, जेव्हा तुझं सोहम भाऊजी सोबत लग्न करून आली होतीस तेव्हा तर तू ह्या गेस्ट रूम मध्येच राहिली होतीस ना। तेव्हा ती म्हणत असते, तेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाचं भूत होतं, मग काय आता तुझं त्यांच्यावर प्रेम नाहीये। इकडे जगदंबा आजी पडद्याच्या सावलीवरून ओळखतात की नक्कीच घरामध्ये कोणीतरी चोर घुसलेली आहेत। म्हणूनच तिथे असलेली एक मोठी काठी घेतात आणि त्या चोरांना धावायला निघत असतात, मारायला निघत असतात। त्यासोबत इथे त्या दोघी ना चाहूल लागते, इकडे कोणीतरी येते। तेवढ्यातच जगदंबाजी म्हणतात की कोण आहे इकडे, चोर आलेत की काय, घरामध्ये चोर घुसलेत की काय। तेव्हा सावली आणि तारा येणाऱ्या जगदंबा आजीकडे पाहतच असतात। तर प्रेक्षकांनो, हे सगळं आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे। जगदंबा आजी आल्यानंतर घरातल्यांना कसं बोटावर नाचवलंय, कशा पद्धतीने तारा आणि सावली जगदंबा आजीपासून इथे लपून राहिलेल्या आहेत, हे सगळं आपल्याला या इथे पाहायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता जेव्हा जगदंबाजी इथे हॉलमध्ये असतात तेव्हा सगळेजण तिथे बसलेले असतात। सगळेजण इथे त्यांची तारीफ करत असतात। जगदंबा आजीचे इथे पाय जो बबल्या आहे तो इथे चेपून देत असतो। त्या म्हणत असतात, संध्याकाळी तू माझे पाय चेप, अगोदर मला सगळं घर दाखव। इथे माझ्या चंद्याने किती चांगलं घर बांधलेलं आहे। म्हणून त्या किचनमध्ये येतात। किचनमध्ये आल्याबरोबरच आता समोर पाहिल्याबरोबरच एवढं सुंदर किचन त्यांना दिसतं। त्या म्हणत असतात, खरंच हे कोण ठेवू शकतं, तर फक्त आणि फक्त इथे घरंदाज असूनच हे सगळं करू शकते। किती नीटनेटकं किचन ठेवलंय ग, खरंच अमरे, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। बाई 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 बाई, काय ते कसलंच मस्त दिसते। आणि काय ग, इथे ही विठुरायाची मूर्ती, म्हणजे किचनमध्ये विठुरायाची मूर्ती। लगेचच आता त्या विठुरायाच्या मूर्ती समोर येतात आणि लगेचच देवाला नमस्कार करतात। माझ्या ह्या घरावर अशीच तुझी कृपा राहू दे, माझ्या अमरीचं पोट पिकू दे, तिच्या ओटीमध्ये एक छानसं बाळ टाक, असं म्हणूनच त्या देवाला नमस्कार करतात। आणि इथे म्हणत असतात, एरंग्या चल रे, मला सगळं घर बघायचं आहे, चल पटकन। आणि काय ग अमरे, ह्या गावाकडून मी भाज्या आणल्यात आणि त्या सगळ्या भाज्या इथे तुला व्यवस्थित धुवायच्या स्वच्छ आणि संध्याकाळी त्याची भाजी बनवायची आहे। खरं सांगू का प्रेक्षकांनो, आजी या कोकणी आहेत आणि त्यांची कोकणी भाषा थोडीशी वेगळी आहे। खरं सांगायला गेलं तर मला काही तेवढी जमत नाही। मी माझ्या टोनमध्ये, माझ्या लँग्वेजमध्ये मी तुम्हाला माझ्या बोलीभाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। इथे त्या म्हणत असतात, म्हणजे खरं तर रंग्या म्हणजेच आपला सारंग म्हणत असतो की लिफ्टने जाऊया। त्या म्हणतात, अरे तुझ्या आईशीने तुला इथे खाऊ पिऊ घातलं नसेल म्हणून तुझे पाय दुखत असतील, मी चांगली धनधाकट आहे बघ, मी बरोबर जिना चालते, चल। आता इकडे सारंग वरती आजीला घेऊन येत असतो, तर इकडे बबल्या आणि सौमित्र जे आहेत ते इकडे वरती आलेले असतात आणि त्या दोघींना इथे लपवलेलं असतं। इथे कपाटातल्या खूप साऱ्या साड्या ताराच्या अंगावरती टाकलेल्या असतात। आता लगेचच त्या इथे सोहमच्या खोलीत येतात आणि म्हणतात, बाई 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 बाई, काय ते ग, खरंच माझ्या चंद्यानी किती पैसा खर्च केलाय घरावर, काय ते माझं घर माझ्या लेकरांसाठी सजवून ठेवलंय, खरंच खूपच कमाल आहे, असंच इथे ते बोलत असतात। आणि तेव्हाच इथे हे पण सगळं खरे, ह्या साड्याचा कपड्याचा ढिगारा का म्हणून टाकलाय। आता त्यांच्या हातामध्ये काठी असते आणि सनकन त्या इथे त्या कपड्याच्या ह्याच्यावरती एक काठी मारतात आणि ते लगेचच तारा ओरडते। तारा ओरडल्याबरोबरच इकडे बबल्या मोठ्यानेच जोरात आवाज काढतो। त्यावरच आता इथे आजी म्हणतात, मी इकडे मारते आणि इकडे काय रे तुला आवाज निघतोय। तेव्हा तो म्हणतो, शिक्षा आठवली शिक्षा, आता सोहमला शिक्षा असते, हे सगळं तू नीट करायचंय, चल हात पुढे कर, असं म्हणूनच त्याच्या हातावरती 2 फटके देतात। आणि त्यानंतर इथे बबल्या सांगत असतो, त्या साड्यांच्या खाली तारा लपलेली आहे। तेव्हाच आता लगेचच सारंग म्हणत असतो, चल चल दुसरी खोली बघायची आहे, चल चल सगळं घर बघायचं आहे, आपण फक्त इथेच थांबणार आहोत का, नाही ना। आणि तेव्हाच इथे आजी म्हणत असतात, ए सोम्या, तुला हे सगळं आवरायचं आहे आणि जोपर्यंत तू हे सगळं आवरत नाहीस तोपर्यंत इथून बाहेर यायचं नाही, कळलं। त्यावर सारंग म्हणत असतो, मी इथे त्याला सगळं काही आवरायला सांगतो, तोपर्यंत आपण सगळं बाकीचं घर बघूयात, असं म्हणूनच आता तो सारंग त्याला आजीला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जातो। आता लगेचच इथे आजी ऐश्वर्याच्या खोलीमध्ये जातात। ऐश्वर्याच्या खोलीमध्ये गेल्याबरोबरच त्यांना अगदीच ठसका लागत असतो, बाई 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 बाई, काय हा प्रकार, किती हे आणि काय हे, माझ्या अक्षरशः 30 वर्षाच्या संसारामध्ये मी कधी हे असलं बघितलं नाही।
आणि हे हे सगळं काय आहे? अगं ह्या सगळ्या पांढऱ्या पालीचं दिसतंय बहुतेक. काय गे, हे सगळं मेकअपचं लावूनच तू पांढरी झालेली आहेस वाटतं, हो की नाही? असंच ती येता इथे आजींना बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र ऐश्वर्याला राग आलेला असतो. ती म्हणत असते, नुसतीच दळभद्री मेली, नुसती मेकअप करूनच बसणार आहेस का काय? बाईंच्या जातीने कसं फक्त मेकअपनी सुंदर नसावं? ती बाई कोणती? जी घराला एकत्र बांधून ठेवती, ती बाईच जी संसार व्यवस्थित करती, ती खरी बाई. घराला घरपण आणते, ती खरी बाई. नुसत्या ह्या मेकअप सारखी दळभद्री नाही, पांढरी पालकुटची. असं म्हणूनच तिथून बडबड करतच आता इथे जगदंबाजी बाहेर निघून जातात. इकडे सावली आणि त्याचबरोबर तारा स्टोरूम मध्ये असतात. आता सावली इथे कूलरच्या पुढे बसलेली असते. तारा तिला म्हणते, ए चल उठ तिथून, मला हवा येऊ दे जरा, किती गरम होते. बिचारी सावली बाजूला बसते. इकडे आता अमृताला ह्या सगळ्या रानभाज्याबद्दल जास्त काही समजत नसतं, म्हणूनच तिने इथे सावलीला फोन केलेला असतो. सावली, ह्या आजींना त्यांनी शेतातून आणलेल्या सगळ्या भाज्याचीच भाजी बनवायची आहे संध्याकाळी, प्लीज ग मला काहीतरी मदत कर ग, मला कळत नाही मी काय करू म्हणून. त्यावरच सावली म्हणत असते, वहिनी एकतर एक काम करा, तुम्ही त्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुतल्या आहेत का, निवडल्या आहेत का, आणि तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्या मदतीला येते. तर इकडे आता आजी आणि त्याचबरोबर इथे सारंगच्या खोलीमध्ये आलेले असतात. आजी आल्याबरोबरच इथे तिला उदबत्तीचा वास येतो. खरंच कोकणी घरामध्ये आल्यासारखं वाटतंय बघ रंग्या. खरंच तुझ्यावर माझ्या तिलेचे संस्कार झालेले आहेत बघ. खरंच घरंदाज बाईस पाहिजे बघ अशी खोली नीटनाटकी ठेवायला. तेवढ्यातच सारंगला खालून सावली जाताना दिसत असते. तो पाहतो तर अरे सावली इथे कशी? आणि तेवढ्यातच आता आजी गॅलरीकडे निघालेल्या असतात. तो त्यांना अडवतो आणि त्या म्हणत असतात, खरंच मला लई खोली आवडली बघ ही. काय प्रसन्न वातावरण आहे, बाहेरचं वातावरण एकच नंबर दिसतंय बघ. मी ना आता इथेच थांबणार आहे, ह्या खोलीमध्येच माझा मुक्काम आहे. काय या खोलीमध्ये? नाही नाही आजी, तुला आम्ही गेस्ट रूममध्ये सोय केली ना. अरे मी काय गेस्ट आहे होय गेस्ट रूममध्ये राहायला? अगं पण तो तो त्याची खोली आहे ही. अगं अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? ती खोली कधी असते त्याची? त्याचं काय लगीन झालं आहे काय? लगीन झाल्यावर मग असते दोघांची एकच खोली. तो काय झोपेल कुठेही खाली हॉलमध्ये सोफ्यावर वगैरे? मी इथेच झोपणार आहे बघ. आता ही खोली माझी. इकडे आता किचनमध्ये सावलीची एंट्री झालेली असते. सावली आल्याबरोबरच अमृताला स्वयंपाकासाठी मदत करते. ज्या रानभाज्या आणल्या होत्या त्या लगेचच स्वच्छ धुवून निवडायला घेत असतात आणि पटापटा कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर लसूण याची फोडणी मस्त केलेली असते आणि भाजी परतायलाच लागलेली असते. फोडणीचा वास किचनमध्ये त्याचबरोबर हॉलपर्यंत बाहेर दरवळलेला असतो. लगेचच त्या वासानेच इथे जगदंबा आजींची एंट्री किचनमध्ये झालेली असते. बबल्या आणि त्याचबरोबर इथे सोहम राखणच असतात दरवाजाला. इथे जगदंबा आजीचा आवाज आल्याबरोबरच सावली किचनमध्ये तिथेच खाली लपून बसते. आता त्या म्हणत असतात, बाई बाई आमरे, खरंच ग, खरंच तुझ्या हाताला लई चव आहे बघ. खरंच मला वाटलंच होतं. आणि काय ग, हे दोघं इथे काय करतायत? ते म्हणत असतात, आम्ही शिकतोय ना. शिकताय? तेवढ्यातच आता इथे सारंग येतो. सारंग समोर सावलीला पाहताच जोरात ओरडतो आणि तोंडाला हातच लावत असतो. त्या म्हणतात, काय झालेलं आहे, असं का ओरडतोयस? नाही नाही काही नाही काही नाही. पण आजी तू इथे काय करतेस? तुला फ्रेश वगैरे व्हायचं नाही का? चल ना फ्रेश व्हायला जाऊयात आपण. असं म्हणूनच ती म्हणत असते, हो ते तर खरंच आहे बघ, फ्रेश व्हायला तर गेलंच पाहिजे बघ. आता सावली सारंगला खुणावत असते, तुम्ही इथून जा म्हणून त्या आजींना घेऊन. आता सारंग म्हणत असतो, चल तुला फ्रेश व्हायचं नाहीये का, आपण फ्रेश होण्यासाठी जाऊयात. त्यावेळेतच आजी म्हणत असते, हो फ्रेश तर पण इथंच बसते रे मी, मला आता जेवायचंय, 8 वाजतच आलेत. त्यावर सारंग म्हणत असतो, बाहेर मोठा टेबल आहे, मी तुला तिथे जेवण आणून देतो, तू चल. बरोबर ठीक आहे, तुमचं काय म्हणतात ना ते मस्त, हो ते फ्रेश, ते मी फ्रेश होते बघ, फ्रेश मस्त, आता खोलीत जाते. असं म्हटल्यानंतर तोपर्यंत जेवणाची तयारी होती. असं म्हणूनच आता सारंग आजीला म्हणत असतो, जा तू जाऊन आराम कर आणि फ्रेश होऊन मग जेवायला ये. असं म्हणूनच आता जगदंबाजी तिथून निघून गेलेली असते. इकडे मात्र सावली किचनमध्ये अगदी श्वास कोंडून ठेवल्याला सोडत असते, कारण अमृता तिला घेऊन गेलेली असते. आता लगेचच सावली पुन्हा ओरडते. त्यावर सारंग म्हणत असतो, अगं मी आहे, आता काय ओरडायची गरज आहे, चल उठ, ये इकडे ये. आणि तेव्हाच ती म्हणत असते, बापरे आजी किती डेंजर आहेत. तेव्हाच सारंग म्हणत असतो, हो खरंच आजी खूप डेंजर आहे, पण तू घाबरू नकोस ना, तू कशाला घाबरतेस, ये इकडे ये, माझ्याकडे ये. आणि असं म्हणूनच तो तिला त्याच्या मिठीत घेत असतो. आता हे दोघे जण इथे दरवाजापाशी उभे असतात. दोघं जण तिकडे पाहतात. बबल्या लगेचच डोळ्यावर हात ठेवतो आणि सोहम मात्र त्यांच्याकडे हसतच पाहत असतो. बबल्या म्हणत असतो, अरे चल तोंड बंद कर, तिकडे नजर वळव. असं म्हटल्यानंतर सावली थोडीशी अवघडल्यासारखी झालेली असते, कारण ह्या दोघांच्या समोरच आता सारंगने तिला मिठीत घेतलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पाहत राहा सावळ्याची जणू मी.